हॅलो हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SP ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत EVS क्लास 1 युनिट नंबर 1 लेसन नंबर 2 द पार्ट्स ऑफ द बॉडी अँड देअर युजेस. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण द मेन पार्ट्स ऑफ बॉडी पाहिलं होतं. आता जे बॉडी पार्ट्स आहेत त्यांचे पार्ट्स कुठले कुठले आहेत मेन पार्ट्स आणि तिथं त्यांचे युजेस कसे कसे करणार आहोत ते आपण इथे पाहणार आहोत. चला तर पाहूया. पहिला आहे हेड. द हेड कन्सिस्ट ऑफ हेअर, फॉरहेड, आईज, इयर्स, नोज अँड द माउथ. हेडमध्ये काय काय कन्सिस्ट आहे आपल्या हेडमध्ये आहेत हेअर, forehead, eyes, ears, nose and mouth. The eyes, nose, ear and mouth are the parts of the face. जे eyes आहे, जे nose आहे, ears आहे, mouth आहे, हे कोणाचे पार्ट्स आहेत? फेसचे पार्ट्स आहेत. कोणाचे पार्ट्स आहेत? फेसचे पार्ट्स आहेत. नेक्स्ट वन आहे नेक. The neck join the head to the rest of the body. जो नेक आहे आपला तो आपल्या हेडला बॉडीला जॉईन करतो. आपला जो हेड आहे तो आपल्या बॉडीला जॉईन करायचं काम कोण करतो? नेक. इट्स हेल्प अस टू टर्न आवर हेड फ्रॉम वन साइड टू अदर. आणि तो आपल्याला हेल्प करतो. कशासाठी हेल्प करतो? टर्न करण्यासाठी. हेड टर्न करण्यासाठी हेल्प करतो. लेफ्ट साइड, राइट साइड टर्न करतो ना आपण. तर इट्स हेल्प अस टू टर्न आवर हेड. इट्स हेल्प अस टू टर्न आवर हेड फ्रॉम वन साइड टू अनदर. फ्रॉम वन साइड टू अनदर. तर अशा प्रकारे आपण आपलं हेड मूव करू शकतो विथ हेल्प ऑफ आवर नेक. नेक्स्ट आहे चेस्ट. चेस्ट म्हणजे छाती. चेस्ट म्हणजे छाती. वी ब्रीद इन एअर थ्रू द नोज. आपण ब्रीदिंग करतो. ब्रीदिंग म्हणजे श्वासोच्छ्वास. ऑक्सिजन घेणे, कार्बन डायऑक्साईड सोडणे, त्याला ब्रीद म्हणतात. आणि ब्रीदिंग कुठून करतो? थ्रू द नोज. द एअर गोज इन टू द चेस्ट. जो एअर जाणार आहे नोज थ्रू, नाकातून जे एअर जाणार आहे, एंटर होणार आहे, तो कुठे येणार आहे? चेस्टमध्ये येणार आहे. चेस्ट म्हणजे छाती. छातीमध्ये येणार आहे. वी ब्रीद आउट द एअर फ्रॉम द चेस्ट. आणि जो कार्बन डायऑक्साईड बाहेर येणार आहे, जो गॅस बाहेर येणार आहे बॉडीमधून, तो सुद्धा कुठून येणार आहे? चेस्टमधूनच बाहेर येणार आहे. आणि चेस्टमधून बाहेर येत असताना तो नोज थ्रू बाहेर पडणार आहे. कुठून बाहेर पडणार आहे? नोज थ्रू बाहेर पडणार आहे. द ॲक्शन ऑफ द ब्रीदिंग इन अँड ब्रीदिंग आउट एअर टेक्स प्लेस अ कंटिन्यूस. ब्रीद इन करणे, ब्रीद आउट करणे हे कंटिन्युअसली 24 आवर्स आपण दिवसातले 24 तास दिवस रात्र आपण काय करत असतो? ब्रीद इन ब्रीद आउट करत असतो विथ द हेल्प ऑफ आवर चेस्ट. कोणासोबत करत असतो? छातीकडून होत असतं. एअर इन जाणं, एअर आउट होणं, या सगळ्या गोष्टी कोणा थ्रू होणार आहेत? चेस्ट थ्रू होणार आहे. नेक्स्ट वन आहे स्टमक. द फूड विच वी टेक इन थ्रू द माउथ इंटर द स्टमक. आपण जे काही फूड खातो तो कुठे इंटर होतो? आपल्या स्टमक. स्टमक म्हणजे पोट. पोटामध्ये इंटर होतो. कुठून खातो आपण? थ्रू द माउथ. माउथमधून खाल्ल्यावर तो कुठून इंटर करतो? माउथमधून इंटर केल्यानंतर कुठं जातो? तो पोटात जातो. पोट म्हणजेच काय? स्टमक. स्टमकमध्ये इंटर होतो. नेक्स्ट वन आहे आर्म्स. द आर्म्स बेंड ॲट द एल्बो. आर्म्स कुठं बेंड होतात? एल्बोला बेंड होतात. कुठं बेंड होतात? एल्बोला बेंड होतात. अँड रिस्टकडे पण बेंड होतात. पहा, हे आपला रिस्ट. रिस्ट बेंड होतोय की नाही? द आर्म्स बेंड ॲट द एल्बो अँड द रिस्ट. कुठं बेंड होतो? एल्बोला आणि रिस्टला बेंड होतो. आवर फिंगर्स ऑल्सो बेंड. आपले फिंगर्स पहा बेंड होतात की नाही? फिंगर्स बेंड झालेले आहे. दॅट इज वाय वी आर एबल टू वर्क विथ आवर हँड्स. त्यामुळं एल्बो, रिस्ट आणि फिंगर्स बेंड झाल्यामुळे आपण कुठलीही कामे आपल्या हाताने करू शकतो. वी कॅन पिक अप द थिंग्स, राईट, ड्रॉ विथ आवर हँड्स, वी क्लॅप आवर हँड्स टू. आपण काहीही उचलू शकतो हाताने. पेन उचलतो, बुक्स उचलतो ना, लिहू शकतो,
ड्रॉ करू शकतो पिक्चर, आणि आपण टाळ्या सुद्धा वाजवू शकतो. क्लॅप म्हणजेच काय, टाळ्या वाजवू शकतो. हे कशामुळे होणार आहे? बिकॉज ऑफ आर्म्स. हे कशामुळे होणार आहे? बिकॉज ऑफ आर्म्स. आर्म्स म्हणजेच काय, पूर्ण हात. या हातामुळेच ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. नेक्स्ट वन आहे लेग्स. आवर लेग्स बेंड ॲट द नीज अँड अँकल. आपले जे लेग्स आहेत, आपले जे पाय आहेत, कुठं बेंड होतात, कुठं वागतात? गुडघ्याकडे आणि खालच्या अँकल्सकडे वागतात. टोज ऑफ द फीट्स कॅन बेंड ऑल्सो. आपले पायाचे जे बोटं आहेत ते सुद्धा काय करतात? बेंड होतात. काय होतात? बेंड होऊ शकतात. दॅट इज वाय वी आर एबल टू मूव्ह अबाव फ्रीली. त्यामुळे आपण त्यांना लेग्सना आपण फ्री करू शकतो. रन करू शकतो, वॉक करू शकतो, पाय पसरून बसू शकतो, मांडी घालून बसू शकतो. अशा वेगवेगळ्या थिंग्स आपण लेग्स थ्रू करू शकतो. त्यामुळे आपल्याला लेग्सचं हेल्प होणार आहे. वी कॅन वॉक, जम्प, रन अँड हॉप विथ आवर लेग्स. आपण वॉक, जम्प किंवा रन, हॉप. हॉप म्हणजे काय, उड्या सुद्धा मारू शकतो आपल्या लेग्स थ्रू. तर अशा प्रकारे काय रिमेंबर ठेवायचे आपल्याला, लक्षात काय ठेवायचं आहे? ऑल द पार्ट्स ऑफ बॉडी आर इम्पॉर्टंट. सगळे पार्ट्स ऑफ बॉडी आपले काय आहे? इम्पॉर्टंट आहेत. ईच पार्ट्स हॅज अ सम वर्क टू डू. सगळ्याच बॉडी पार्ट्सला काही काम असणारच आहे. काहीतरी काम करतच असतो आपला बॉडी पार्ट्स, कुठला. तर सगळे इम्पॉर्टंट्स आहेत आपले बॉडी पार्ट्स. समजलं? तर अशा प्रकारे द पार्ट्स ऑफ द बॉडी अँड देअर युजेस आज आपण पाहिलो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा अँड सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.